नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे मानिनी काकूंनी आपल्या दोन्ही सुना काव्या आणि नंदिनी या दोघींना सांगितलेलं असतं की माझ्या गौरीसारख्या दोन सुना आणि त्यांची लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी झालेली नाही आहे. त्याच्यामुळे माझी तर खूप इच्छा आहे की तुमच्या दोघींची मंगळागौर साजरी करायची. तेव्हा इथे काव्य आणि नंदिनी मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी नकार देत असतात, कारण त्या दोघींना थोडं ऑकवर्ड वाटत असतं. डिवोर्स पेपरवरती सह्या केल्यानंतर कधी ना कधीतरी हे घर सोडून जायचंच आहे. 6 महिने आपण या घरामध्ये आहोत, 6 महिन्यानंतर निघून जाऊ. मग मंगळागौर कशी काय साजरी करायची असा प्रश्न पडलेला असतो. पण शेवटीला प्रेक्षकांनो, मानिनी काकूंची इच्छा आहे आणि त्यांचं आता मन मोडायचं नाही, म्हणून काव्य नंदिनी यांनी होकार दिलेला असतो. आणि खूपच जास्त छान पद्धतीने मानिनी काकूंनी आपल्या दोन्ही सुनांची मंगळागौर अगदी थाटामाटात साजरी करायची असं ठरवलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे काव्या नंदिनी दोघीजणी खूप सुंदर तयार होऊन आता मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी बाहेर येतात. तेव्हा इथे रम्या काव्य आणि पार्थला एकत्र बघून खूपच जास्त जेलस होत असते, कारण इथे एवढा मोठा पार्थ, जो आधी खूपच जास्त लाजिरवाणा असायचा, तो पार्थ काव्यासाठी आता इथे बाईचं रूप घेऊन येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे पार्थ आणि जीवा दोघेजण साड्या नेसून बायकांच्या कार्यक्रमामध्ये मंगळागौरीचे खेळ खेळायला येणार आहेत. ते सुद्धा पार्थ काव्यासाठी आणि जीवा नंदिनीसाठी. बरं, एवढंच नाही प्रेक्षकांनो, ते दोघेजण साड्या नेसून खेळ तर खेळणारच आहेत, पण त्याचबरोबर आता बाप्पांचं आगमन झाल्यानंतर इथे आता नैवेद्यसुद्धा दोघेजण मिळून बनवणार आहेत. काव्य आणि पार्थ दोघेजण घरच्या गणपती बाप्पांसाठी स्वतः मोदक बनवणार आहेत. तर इथे नंदिनी आणि जीवा हे दोघेजण आनंद निवासमध्ये जे गणपती बाप्पा आलेले आहेत त्यांच्यासाठी मोदक बनवणार आहेत. तर अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, आता बाप्पांच्या आगमनामुळे इथे आता दोन्ही जोड्यांमध्ये खूपच जास्त छान पद्धतीने हळूवारपणे आता प्रेम फुललेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाप्पाच्या आशीर्वादामुळे दोन्हीही जोड्या आता ज्या डिवोर्सकडे वळलेल्या आहेत, त्या दोन्हीही जोड्या लवकरच सुखी संसाराला सुद्धा लागतील असं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी पुढे घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे मानिनी काकूंनी आपल्या दोन्ही सुनांची मंगळागौर एकदम दणक्यात साजरी करायचं ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर रम्या आणि वसू या दोघींना आता घरच्या नोकरच बनवलेला आहे. त्यामुळे मानिनी काकू आणि काव्या या दोघीजणी जरा खूपच जास्त स्ट्रिक्ट वागत आहेत वसू आणि रम्याबरोबर. त्यामुळे इथे आता मंगळागौरीच्या दिवशी सगळ्याजणी छान तयार झालेल्या असतात, मात्र वसू आणि रम्या दोघीजणी त्या युनिफॉर्ममध्येच असतात. आलेल्या बायका चर्चा करत असतात की या दोघीजणी या कपड्यांमध्ये अजूनपर्यंत का दिसत आहेत, म्हणजे सगळ्या बायका रेडी होऊन आल्या तरीसुद्धा या दोघीजणी तयार का नाही झाल्यात आणि असे कपडे का दिले असतील बरं यांना, अशी चर्चा सुरू होते. आणि ते नंदिनीला आवडत नाही. म्हणून नंदिनी म्हणते की वसू आत्या, रम्या, आतापर्यंत तुम्ही व्यवस्थित सगळं सांभाळून घेतलं, पण आता जा बरं, छान तयार होऊन या. कारण नंदिनीला आपल्या घरातली इज्जत चव्हाट्यावरती आणायची नसते आणि म्हणूनच तिने आपल्या सासूला समजावलेलं असतं. त्या दोघीजणी चुकल्यातच, त्यांना आपण शिक्षासुद्धा दिले, पण आता 4 बायका बाहेरच्या आलेल्या आहेत, उगाच चर्चा नको, आपल्या देशमुखांची इज्जत जाता कामा नये, असं इकडे नंदिनीला वाटत असतं. म्हणून इथे मानिनी म्हणते, ठीक आहे, त्या दोघींना बाहेर यायचं असेल तर येऊ दे, पण मला तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे त्यांची. तेव्हा इथे नंदिनी जाते आणि वसू आणि रम्याला म्हणते की तुम्ही दोघीजणी तयार व्हा, बाहेर यायचं, पण आईंच्या समोर अजिबात यायचं नाही, कारण त्यांना तुमच्या दोघींची तोंडं बघायची नाही आहेत. खाली आल्यानंतर तुम्हाला जी कामं सांगितलीत ना, आलेल्या बायकांचा पाहुणचार करायचा, ते करतच राहायचं. तुमची ही सजा अजून संपलेली नाही आहे, ही शिक्षा अजून सुरूच आहे, असं नंदिनी म्हणते. त्यानंतर मानिनी म्हणते, माझा निरोप दिलास ना? तेव्हा नंदिनी म्हणते, हो, निरोप तर दिलेला आहे.
त्यानंतर प्रेक्षकांनो, मंगळागौरीचे खेळ सुरू होण्याच्या आधी इथे आता काव्य आणि नंदिनी खूप सुंदर तयार झालेले असतात. आपण बघितलं तेव्हा पार्थ आणि जीवा आपापल्या बायकांकडे बघतच राहतात. बरं, इतक्यावरच थांबत नाही तर कार्यक्रमामध्ये सुद्धा मुद्दामूनच घुसतात कॅमेरा वगैरे घेऊन आणि म्हणतात की आम्ही तुमचे खेळ आता शूट करणार आहोत. तेव्हासुद्धा सगळ्या बायका मिळून पार्थ आणि जीवाची हकलपट्टी करतात. पण तरीसुद्धा इथे आता पार्थ आणि जीवा या दोघांना बायकांचे खेळ बघायला यायचंच असतं, कारण त्यांच्या बायका खूप सुंदर दिसत असतात ना. तेव्हा मंगळागौरीचे खेळ खेळत असताना त्या कशा दिसत आहेत, त्या कशा खेळ खेळत आहेत हे सुद्धा त्यांना बघायचं असतं. त्यांना खूपच जास्त उत्सुकता असते बघण्याची. तेव्हा इथे जीवा म्हणतो, दादा अरे काही करून आपल्याला जायला पाहिजे रे. तिकडे बघ ना, सगळ्या बायका किती छान खेळ खेळत आहेत. मला बघायचं आहे नंदिनी कशी खेळ खेळते. तुलासुद्धा बघायचं असेल ना काव्या कशी खेळ खेळते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो ना, मला पण बघायचं आहे. काव्या फक्त माझ्यावरती फिस्कारते की खेळसुद्धा चांगली खेळते हे सुद्धा मला बघायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा म्हणतो, दादा माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण सुद्धा त्यांच्यामध्ये सामील होऊ शकतो, कारण हा कार्यक्रम फक्त बायकांचा आहे ना, म्हणून तिथे फक्त बायका जाऊ शकतात. जेंट्स अलाउड नाही आहेत तिथे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हां मग, पण आपण कसं जाणार मग? सगळ्या बायकाच जाणार ना. तेव्हा इथे आता जीवा म्हणत असतो की हो, पण तिथे जेंट्स जाऊ शकत नाही, पण बायकांच्या साड्या तर जाऊ शकतात ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवाने एक नऊवारी काढलेली असते आणि ती नऊवारी तो नेसतो आणि पार्थला सुद्धा देतो. पार्थला म्हणतो की हे घे, ही नऊवारी तू नेस. आपण दोघेजणं बायकांसारख्या साड्या नेसून तर जाऊ शकतो ना, आणि आपापल्या बायकांबरोबर आपण फुगडीसुद्धा खेळू शकतो, बरोबर की नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्या बायका खेळत असतात. नंदिनी आणि काव्य दोघीही छान खेळत असतात. तेवढ्यातच तिथे जीवा आणि पार्थ दोघेजणं बायकांसारख्या नऊवारी साड्या नेसून त्या आता खेळामध्ये सहभाग घेतात आणि एवढ्यावरच थांबत नाही, त्यांच्याबरोबर फुगडीसुद्धा घालतात. आपापल्या बायकांबरोबर फुगडीसुद्धा घालतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता एवढी मोठी माणसं ही कोण आलीत बरं? बायका होत्या, पण सगळ्या लहान सहान बायका होत्या. इतक्या उंच उंच बायका कुठून आल्या? आणि फुगडीसुद्धा खेळताना जोरजोरात फुगडी इथे दोघेही खेळत असतात. पार्थ काव्याबरोबर आणि नंदिनी जीवाबरोबर दोघेजणं आता फुगडी खेळत असताना काव्या नंदिनीला संशय येतो की हे दोघेजणं नक्कीच आता कोणीतरी दुसरेच आहेत. तेव्हा त्यांच्या डोक्यावरचा पदर खेचून आता बाजूला केला जातो, कारण त्यांनी पूर्णपणे आपला चेहरा कवर केलेला असतो. तेव्हा इथे चेहऱ्यावरचा पदर बाजूला झाल्यानंतर त्यांचं भांडं फुटतं. इथे आता पार्थ आणि जीवा दोघेजणं असल्यामुळे इथे आता सगळेजणं पुन्हा हसायला लागतात आणि मग काय, इथे काव्या आणि नंदिनी दोघेही चिडतात आणि त्या दोघांना तिथून बाहेर काढतात. पण इथे काव्याला ह्या वेळेला पार्थचा अजिबात राग येत नसतो, कारण पार्थने तिच्या साडीच्या निऱ्या व्यवस्थित केलेल्या असतात. त्यानंतरला तिला कॉम्प्लिमेंट दिलेली असते की खूप सुंदर दिसते म्हणून. आणि इथे आता तो बाई बनून आलेला असतो, फोटोग्राफर बनून आलेला असतो फक्त काव्यासाठी. तेव्हा काव्य अजिबात चिडत नाही, उलट तिला पार्थचे एफर्ट्स दिसत असतात आणि त्यामुळे ती खुश होत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता खेळ खेळायची काव्याला सवय नसते. संपूर्ण बायका व्यवस्थित खेळ खेळतात, आपापल्या घरी निघून जातात आणि नंतर इथे काव्याचे पाय आता दुखत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणत असतो की काव्या, तुमचे पाय खूप दुखले असतील ना, थांबा मी तुमचे पाय चेपून देतो, तुमच्या पायाला मलम लावून देतो. तेव्हा इथे काव्या नको नको म्हणत असताना देखील इथे आता पार्थ खूपच जास्त काळजीने तिच्या पायाला इथे मालिश करून देतो आणि तेव्हा काव्याला खूपच जास्त छान वाटतं आणि तिची मैत्रीण अनिशा जे काही बोललेली असते ते सुद्धा तिला आठवतं, की म्हणजे आजकालच्या जमान्यामध्ये पार्थसारखी मुलं मिळणं खूपच जास्त कठीण आहे आणि तुझ्याकडे नशिबाने पार्थसारखा नवरा आहे, पण तुला फक्त त्याला ओळखायचं आहे, असं अनिशा काव्याला म्हणालेली असते. तेव्हा तिचा एकूण एक शब्द खरा ठरलेला दिसत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बाप्पाचं आगमन होणार असतं. तेव्हा नंदिनी आनंद निवासमध्ये जाणार असते, कारण तिथे सुद्धा बाप्पाचं आगमन होणार असतं आणि इथे काव्य आणि पार्थ या दोघांना देशमुखांच्या घरातील आता बाप्पाच्या आगमनाची तयारी करायची असते. त्यामुळे इथे नंदिनी आणि जीवा दोघेजणं लवकरच आनंद निवासमध्ये गेलेले असतात. तर इथे काव्य आणि पार्थ हे दोघेजणं घरीच असतात आणि घरच्या बाप्पाची तयारी करत असतात. तेव्हा इथे नंदिनी आता बाप्पा घेऊन येते.
तेव्हा जीवा स्वतः तिचं औक्षण करतो, बाप्पाचं औक्षण करतो आणि तिला इथे आनंदाने आनंद निवासमध्ये घेतो. तर देशमुखांच्या घरच्या बाप्पाचं सुद्धा आगमन पार्थने आता केलेलं असतं. पार्थ बाप्पा घेऊन आलेला असतो आणि काव्यासुद्धा औक्षण वगैरे करून बाप्पाचं आनंदाने स्वागत करते. त्यानंतर इथे बाप्पाची प्रतिष्ठापना होते आणि आता आरतीची वेळ आलेली असते. तेव्हा पार्थ आणि काव्या दोघेजणं आरतीचा मान स्वीकारतात आणि तिकडे आनंद निवासमध्ये ठरल्याप्रमाणे जीवा नंदिनी हे दोघेजणं आरतीचा मान स्वीकारतात. दोन्हीही जोड्या छान इथे बाप्पाची आरती म्हणत असतात आणि आरती म्हणत असतानाच इथे आता गोल फिरत असताना इथे पारचा धक्का काव्याला लागतो. तेव्हा इथे काव्या आता त्याच्यावरती चिडत नाही. दोघे एकमेकांकडे चिडून बघत नाही तर अगदी प्रेमानेच बघतात. म्हणजे कुठे ना कुठेतरी इथे काव्याला सुद्धा आता पारच्या प्रेमाची जाणीव होत चाललेली आहे आणि तिच्या मनामध्ये जो काही आधी त्याच्याबद्दलचा राग असतो त्या रागाने आता कुठेतरी प्रेमाची जागा घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सातत्याने चिडचिड करणारी काव्या, सतत रागवणारी काव्या शांत झालेली असते. तिला आता इथे पारच्या जणू काही काळजीची आणि प्रेमाची अशी काही सवय झाली की तिला आता हे सगळं आवडायला लागले. ज्या गोष्टींचा आधी तिला राग येत होता, तिला तिरस्कार वाटत होता, त्या सगळ्या गोष्टी आता तिला हव्याशा वाटत आहेत, तिला आवडत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे काव्यासुद्धा आता छान इथे सुखी संसाराला जणू काही सुरुवात करणार आहे, आपल्या नात्याला एक संधी देणार आहे असं तिच्याकडे आपल्याला आता बघून पाहायला मिळतं. त्यानंतर बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली असते. नैवेद्यासाठी आता तयारी करण्यात येते. तर प्रेक्षकांनो इथे आता काव्या मोदकाची तयारी करायला घेते. ती म्हणते की बाप्पाला नैवेद्यासाठी मोदक मी बनवणार आहे. त्यानंतर इथे वसू आणि रम्या यांना स्वयंपाकाची जबाबदारी दिलेली असते. पण काव्या म्हणते की बाप्पाला नैवेद्य इथे घरच्या माणसांनी बनवायला हवा आणि तुम्ही दोघीजणी सध्या तरी या घरातल्या नाहीच आहात. कारण घरातली माणसं एकमेकांच्या वाईटावरती आणि एकमेकांच्या जीवावरती कधीच उठत नाही. त्यामुळे तुम्ही दोघींनी आता बाजूला व्हायचं. तुम्ही फक्त साफसफाई करायची. बाप्पाला नैवेद्य मी स्वतःच्या हाताने बनवणार आहे. कारण तुम्ही लोक कसे फक्त इथे कट कारस्थानं करता, लोकांचं वाईट करता आणि तशा माणसांच्या हातून जर बाप्पाला नैवेद्य दिला तर बाप्पाला राग येईल. गणपती बाप्पासुद्धा तो नैवेद्य खाणार नाही असं काव्याचं म्हणणं असतं. तेव्हा काव्या स्वतःच्या हाताने इथे आता गणपती बाप्पासाठी नैवेद्यासाठी मोदक बनवत असते आणि ती इथे सगळी तयारी वगैरे करते, सारण छान तयार करते आणि मोदक बनवत असताना इथे आता पार्थ आलेला असतो काव्याची मदत करायला. आणि प्रेक्षकांनो इथे आता काव्य आणि पार्थ दोघेजण मिळून मोदक तयार करतात आणि ते मोदक बाप्पासाठी आता नैवेद्य म्हणून ठेवतात. त्यामुळे प्रेक्षकांनो दोघांनी आता खूपच जास्त प्रेमाने मिळून एकत्र बाप्पासाठी हा नैवेद्य बनवलेला असतो. आणि इथे आता काव्या पार्थला मोदक कसे बनवायचे, इथे कशा आता मोदकाला पाकळ्या तयार करायच्या इथपर्यंत काव्याने सगळं काही शिकवलेलं असतं. त्यानंतर जीवाला तर उत्तम स्वयंपाक जमत असतो. त्याने नंदिनीला खूप छानच मदत केलेली असते. दोघांनी मिळून इथे मोदक तयार केलेले असतात आणि ते आनंद निवासमध्ये नेलेले सुद्धा असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे काव्याने सुद्धा आणि पार्थने सुद्धा जे मोदक बनवलेत ते बाप्पासाठी आता नैवेद्य म्हणून ठेवलेले असतात. तेव्हा मानिनीला आपल्या दोन्ही सुनांचं, आपल्या दोन्ही मुलांचं खूपच जास्त कौतुक वाटतं. तिला आनंद झालेला असतो की माझ्या दोन्ही सुना आता या घरामध्ये छान पद्धतीने रुळलेल्या आहेत, चांगल्या सुखी संसाराला लागलेल्या आहेत. म्हणजे कशाही पद्धतीने लग्न झालं का असेना, म्हणजे इथे वसूमुळे जो काही लग्नामध्ये तमाशा झाला त्याच्यामुळे दोन्ही सुना थोड्या आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होत्या. पण शेवटीला मनामध्ये कुठेतरी कटुता होती. पण जेव्हापासून इथे वसूचं सत्य समोर आले त्यानंतरला काव्य आणि नंदिनी दोघीजणी अजूनच आपल्या घराबाबतीत प्रोटेक्टिव्ह झालेल्या असतात. आपल्या माणसांबाबतीत इथे आता पॉझिटिव्ह झालेल्या असतात आणि सगळ्यांची काळजीसुद्धा घेत असतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता पार्थ काव्य असू दे नाहीतर जीवा नंदिनी असू दे, आता दोन्ही जोड्यांमध्ये आपल्याला इथे हळूवारपणे बाप्पाच्या आशीर्वादाने प्रेम फुलताना दिसणार आहे. तर इथे बाप्पाचं आगमन झाले त्यामुळे देशमुखांच्या घरामध्ये दोन्ही सुनांमुळे चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सगळीकडे बाप्पाच्या आता घरी येण्यामुळे
सर्वत्र आनंद पसरलेला आहे. फक्त गणपती बाप्पा मोरया असा जयघोष सुरू आहे.